प्रेमाने बोला, धन निरंकारजी एवं रामकृष्ण हरी. सर्वात प्रथम या माझ्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जे श्रोते मंडळी नवीन असतील आणि जुनेही जे कोणी व्हिडिओ पाहत असतील त्यांचं सर्वात प्रथम मी स्वागत करतो. कारण म्हणतात ना, जे जे बेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चिंत जान माझा. आणि खरं तर ते श्रोते मंडळी म्हणजे माझ्यासाठी भगवंताचं रूप आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो, तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, यावर्षी महाराष्ट्राचा जो निरंकारी संत समागम होतोय त्यामध्ये विषय आहे आत्ममंथन. खरं तर जगातल्या प्रत्येक मनुष्यानं, आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे त्याचं आत्ममंथन करण्याची खरं गरज आहे. मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो आणि मला नेमकं कुठं जायचं आहे याचं आत्ममंथन प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. बरं, ते आत्ममंथन असंच होत नाही आहे. ते आत्ममंथन करण्यासाठी जसं दह्याचं मंथन करून लोणी निघण्यासाठी, ती घुसळण करण्यासाठी रवी लागते, तद्वतच मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो आणि मला नेमकं कुठं जायचं आहे याचं आत्ममंथन करण्यासाठी आत्मबोधाची गरज असते. आणि आत्मबोधाची रवी जी असते ती ब्रह्मज्ञान रूपी रवी असते. त्या रवीने जेव्हा घुसळण होते तेव्हा सगळं जग नाशिवंत आहे हे सद्गुरू समजावून सांगतो. आणि मग आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं खऱ्या अर्थानं आम्ही देवाला दिलेल्या त्या वचनाची पूर्तता करतो. जेव्हा आईच्या उदरात असताना आम्ही देवाला वचन दिलं, ऐशी या काराग्रे ही प्राणी पडीला अत्यंत दाटुनी, कळवळुनी म्हणे चक्रपाणी, देवा सोडवा येतुनी, तरी मी सोहित करेन, गर्भवास चुकवेन, पुन्हा न येणे लागे. देवा, मला या अंधार कोठडीतून, मलमूत्रातून माझी मुक्ती कर. मी जरूर तुला वचन देतो की तुला ओळखून जाणून तुझी भक्ती करेन. आता मनुष्य विसरतो तो भाग वेगळा, आणि विसरल्यामुळं जगतवंद्य जगद्गुरू जगतमान्य देहोनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांनी समजावून सांगितलं की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा. तो विसरतो आणि तो विसर एवढा त्याला पडतो की त्याला सगळ्या सुखसुविधा देऊन सुद्धा भगवंताची आठवण येत नाही, देवाला दिलेल्या वचनाची आठवण येत नाही आहे. म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, आज निरंकारी मिशनचा तोच शुभ संदेश आहे की बाबांनो, तुम्ही आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं या हरीला जाणा, या परमात्म्याला ओळखा. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला काहीही भक्तीमध्ये लाभ मिळणार नाही आहे, म्हणजेच तुमच्या जन्माचं सार्थक होणार नाही आहे. 83,99,999 योनी फिरून पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशनम, पुन्हा पुन्हा जन्म मरणाचा फेरा फिरून आम्हाला नक्षकांत असा मनुष्य देह मिळाला. आणि मनुष्य देह मिळून सुद्धा कवडी मोलानं जर आम्ही घालवत असू तर काही उपयोग नाही आहे. ज्याप्रमाणे एक वाटसरू वाटेनं चालत होता, त्याच्या खिशात दमडीही नव्हती, ऊन डोक्यावरती हा हा म्हणत होतं आणि त्या रखरखत्या उन्हामध्ये तो चालला होता. जाता 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 त्याला 500ची नोट सापडली. आता किती आनंद होईल हो. ज्याच्या खिशात दमडीही नाही, रखरख म्हणणारं ऊन आहे वरून, आणि अचानक 500 रुपये भेटतात, किती आनंद होईल. त्यानं ते पैसे घेतले, खिशात ठेवले, पुन्हा चालायला लागला. आता मला सांगा, त्या मिळालेल्या आनंदाचा लाभ जर त्याला उचलता आला नाही आणि खिशात नोट घालून पुन्हा जर चालायला लागला तर दुःख त्याच्याबरोबरच असणार. दुःख घालवण्यासाठी परमात्म्याने ती नोट दिली तरीसुद्धा दुःख त्याच्याबरोबर. कारण का? तर त्याचा त्याला उपयोग करता आला नाही. तद्वतच
83,99,999 योनी फिरून नक्षकांत असा आम्हाला मनुष्य देह म्हणजे त्या 500च्या नोटेप्रमाणे आम्हाला सद्गुरूनं दिला, त्या देवाने दिला, परमात्म्याने दिला, निर्गुण निराकाराने दिला. आणि आम्ही खऱ्या अर्थानं त्याचा लाभ उचलताना कसं असतं की प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये सुवर्ण संधी येते, परंतु बोटावर मोजण्या इतकी लोक त्या संधीचं सोनं करतात. तद्वतच या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, तुम्हाला मिळालेला मनुष्य जन्म हा वाया घालवण्यासाठी नाही आहे. म्हणून म्हटलंय की बहुत जन्मांती सापडला हिरा, परतुनी मागारा न मिळे, स्वर्गीचे ते देव इचिती सकळ, मिळावा एक वेळ मनुष्य जन्म. अहो, स्वर्गातले देव जर अपेक्षा करत असतील की आम्हाला एक वेळ मनुष्य जन्म मिळावा, का मनुष्य जन्म मिळावा अपेक्षा करतात? तर परमात्म्याला जाणण्याची ताकद किंवा परमात्म्याला जाणण्याचा अधिकार हा मनुष्याला मिळाला. का मिळाला? तर शेवटली पाळी मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. अहो, एवढ्या योनी फिरून शेवटचा नक्षकांत असा मनुष्य देह म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट कलाकृती भगवंतानं मनुष्याला बनवली. आणि ती कलाकृती पाहून भगवंतसुद्धा सुखावला, आनंदी झाला. म्हणून म्हटलंय पाहुनी नरदेहाशी, सुख झाले भगवंताशी. अधिकार 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 मानवाशी परमात्मा प्राप्तीचा. अधिकारच देऊन टाकला परमात्मा प्राप्तीचा परमात्म्याने. व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला मनुष्य देह मिळालाय बाबांनो. मग कधीतरी जिज्ञासा निर्माण करा, कधीतरी तहान निर्माण करा, कधीतरी भूक निर्माण करा, कधीतरी प्रश्न निर्माण करा की व्याप्त असणारा परमात्मा मला प्राप्त करायचा आहे. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, म्हणताय ना मुकाने देवाची करणी आणि नारळात पाणी, म्हणताय ना मुकाने देव तारी त्याला कोण मारी, म्हणताय ना मुकाने आले देवाजीच्या मनात येते कोणाचे काय चाले ना, म्हणताय ना मुकाने त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाहीये. मग ती सत्ता जाणून घेण्याची जिज्ञासा कधीतरी निर्माण करा. आणि ती जिज्ञासा जशी स्वामी विवेकानंदांना झाली होती की या जगामध्ये देव आहे का, आहे तर तुम्ही पाहिलाय का, पाहिलाय तर मला दाखवाल का, ती जिज्ञासा, ती तळमळ तुमची माझी निर्माण झाली पाहिजे. ज्याप्रमाणे तुकोबारायांना 15 दिवस अन्न गोड लागत नव्हतं आणि ज्या वेळेला चैतन्य बाबा सद्गुरू रूपानं त्यांच्या जीवनामध्ये आले तेव्हा त्यांनी म्हटलं की 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विटू भेटला निराकार. हे कधी होतं? जेव्हा आम्ही आत्ममंथन करतो की मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, मला नेमकं कुठं जायचं आहे, याचं बाबांनो आत्ममंथन करा. आणि महाराष्ट्राचा निरंकारी संत समागम आता जानेवारीमध्ये होणार आहे. तुम्ही या श्रद्धेचा नमस्कार करा. सांगली या ठिकाणी समागम होतोय. नक्की तुमचा यहलोक आणि परलोक सोहेला करा. आणि तुम्ही स्वतःच इतरांना सांगाल की याची देही याची डोळा, पाहिल आम्ही मुक्तीचा सोहळा. प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी. ओम राम कृष्ण हरी.